तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। पाथर्डी तालुक्यातील चेकेवाडी शिवारात पोलिसांनी रविवारी दुपारी मोठी कारवाई करत तब्बल 10 किलो 790 ग्रॅम गांजा जप्त केलाय। या कारवाईमुळे ग्रामीण भागात गांजा, मावा आणि अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अंमली पदार्थांमुळे तरुण पिढीचं नुकसान होत असल्याच्या तक्रारींवरून पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून या मोहिमेचा भाग म्हणून चेकेवाडीत धाड टाकण्यात आली। पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चेकेवाडी शिवारातील भीमराज दत्तू चेके यांच्या घरी विक्रीसाठी गांजा तयार ठेवण्यात आला होता। तसेच त्यांच्या मालकीच्या शेतातही कडवळ पिकाच्या मध्ये गांजाची झाडे लपवून ठेवली गेली होती। ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले। याशिवाय राजपत्रित अधिकारी म्हणून नायब तहसीलदार किशोर सानप यांचाही पथकामध्ये समावेश होता। या कारवाईत पोलिसांनी भीमराज चेके यांच्या घरातून 3 किलो 950 ग्रॅम गांजा जप्त केलाय, ज्याची किंमत साधारण 94,800 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलंय। तसेच शेतातून 6 किलो 840 ग्रॅम वजनाची गांजाची लहान मोठी झाडेही जप्त करण्यात आली आहेत। या संदर्भात आवश्यक त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। पोलिसांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की तालुक्यात अवैध मावा, गांजा, अंमली पदार्थ आणि अवैध दारू विक्रीवर आता अधिक काटेकोर नजर ठेवली जाणार आहे। शहरातील फिरते मावा विक्रेते, ग्रामीण भागातील छुप्या पद्धतीने तयार होणारा मावा तसेच मराठवाड्यातील गावांमधून आणून विकला जाणारा मावा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। अवैध धंद्यांबद्दल नागरिकांनी कोणतीही माहिती पोलिसांना दिल्यास माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, असं आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले। दरम्यान तालुक्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचं प्रमाणही झपाट्याने वाढत असल्याबाबत आरोग्य विभागानेही चिंता व्यक्त केली आहे। राज्यात नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक असून यात तरुणांचा मोठा सहभाग आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे कारवाई करून अंमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत। पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, श्री ढाकणे, पोलीस कर्मचारी नितीन दराडे, बाबासाहेब बडे, सुहास गायकवाड, इजाज सय्यद, सागर बुधवन, ज्ञानेश्वर इलक, संजय जाधव, अक्षय वडते, महेश रुईकर, प्रशांत केदार आणि महिला पोलीस कर्मचारी उत्कर्ष वडते यांनी या कारवाईत सहभाग घेतला। विलास पुजारी, पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन। आज दिनांक 15/7/2025 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चेकेवाडी तालुका पाथर्डी येथील इसम नामे भीमराज दत्तू चेके याचे राहते घरात व शेतामध्ये गांजाची झाडं आहेत व राहते घरात तयार गांजा आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही लागली सदर माहिती माननीय ADPO शेवगाव यांना कळवून माननीय तहसीलदार यांना कळवून 2 शासकीय पंच यांच्यासह आम्ही चेकेवाडी येथे गेलो आणि तेथे 2 पंच समक्ष भीमराज दत्तू चेके यांच्या राहते घरातून 94,800 रुपये किमतीचा 3 किलो 950 किलोग्रॅम वजनाचा तयार गांजा व शेतामधून 95,760 रुपये किमतीचे 6 किलो 840 किलोग्रॅम वजनाचे लहान मोठी 8 झाडे असा एकूण 1,90,560 रुपयाचा गांजा जप्त केला। या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक कल्लुबुर्मे साहेब आणि माननीय ADPO सुनील पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले। धन्यवाद। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।